أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء. صدق الله العظيم. सर्वधर्मीय संत संमेलनासाठी इथे उपस्थित असलेले सर्व धर्मातील सर्व आदरणीय सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व धर्मीय बंधूंनो आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. हा पवित्र सोहळा मिलनाचा आणि या पवित्र सोहळ्यासाठी, या पवित्र उद्दिष्टासाठी, मिलनाच्या या महान ध्येयासाठी आयोजित केलेला हा महान, हा पवित्र कार्यक्रम, हा महान आणि पवित्र दिवस आणि हा महान आणि हा पवित्र जनसमुदाय. बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र कुराणातील अध्याय नंबर 4 या अध्यायातील पहिली आयत, पहिला श्लोक, पहिली ओवी, तिचा काही भाग मी आपणा समोर नुकताच ठेवला, जो अरबीत होता. या अरबी आयतीचं मायबोल्या मराठी भाषेत भाषांतर असं आहे की लोकांनो, आपल्या त्या एकाच वास्तविक रबचा तकवा अंगीकारा, म्हणजे ईशपरायण व्हा, ईशभिरुता बाळगा. तो ज्याने एकाच व्यक्तीपासून तुमची निर्मिती केली, ती अशी की त्याच व्यक्तीपासून त्याची सहचारिणी निर्माण केली आणि मग या एकाच जोडप्यापासून या धर्तीवर हे समस्त पुरुष आणि या समस्त स्त्रिया पसरवल्या, निर्माण केल्या. विश्व बंधुत्व, बंधुभाव, प्रेम, एकात्मता
हा या धर्मसंमेलनाच्या नियोजनाचा हेतू आहे आणि पवित्र कुराणाची ही भूमिका की या भूतलावरील ही अखंड मानवजात, ही सारी माणसं एकाच माता पित्याची संतान आहेत, एकाच आईबापांची लेकरं आहेत, एकाच आदम व हवाची तुम्ही संतान आहात. तुम्ही आपापसात भाऊ भाऊ आहात. तुमचा निर्माता पण एक आहे, तुमचा रचयिता पण एक आहे, तुमचा ईश्वर पण एक आहे, तुमचा स्वामी पण एक आहे. त्याचं भय बाळगा, त्याचा तकवा अंगीकारा, त्याचं आज्ञापालन करा. तकवा हा एक महत्वाचा शब्द आहे, ज्याचं स्पष्टीकरण मी नंतर करेल. पण इथे कुराणाची ही भूमिका की या धर्तीवरील ही समस्त मानवजात आपापसात भावंडांसमान आहे, बंधू भगिनी समान आहे. एकाच आईबापांची आपण सर्व लेकरं आहोत, म्हणून भाऊ भाऊ आहोत. बंधुत्वाचं नातं आहे पवित्र कुराणाची ही भूमिका. आणि आदरणीय अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी या ईश ग्रंथ कुराणाचं केलेलं स्पष्टीकरण पैगंबर मोहम्मद साहेबांनी आपल्या जीवनातील अंतिम हज यात्रेप्रसंगी समस्त मानव जातीला उद्देशून एक प्रवचन केलं. त्याचा एक भाग असा, त्यात एक गोष्ट आवर्जून ही पण सांगितली की लोकांनो सावधान, खबरदार, जाणून असा की कुणा अरबवासियाला, कुणा अरबस्थानातील व्यक्तीला, कुणा अरबेतरावर प्राधान्य नाही. तद्वतच कुणा अरबेतराला, कुणा अरबवासियावर प्राधान्य नाही. पुढं पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हणतात की कुणा गोऱ्याला, कुणा काळ्यावर श्रेष्ठत्व नाही. कुणी काळा कुणा गोऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. लोकांनो जाणून असा की अरब आणि अरबेतर, गोरे आणि काळे, तुम्ही सर्व एकाच आदमची संतती आहात, ज्यांना अल्लाहने, ईश्वराने मातीपासून निर्माण केले. तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. अल्लाहजवळ, भगवंताजवळ, तुमच्या स्वामीजवळ, निर्मात्याजवळ मानवजातीपैकी श्रेष्ठच जर कोणी असेल तर तो आहे जो आचार विचारांनी श्रेष्ठ असावा, जो चारित्र्यानं श्रेष्ठ असावा, ज्याचा वाग, ज्याचं शील, ज्याचं वागणं श्रेष्ठ असावं, ज्याचं चारित्र्य श्रेष्ठ असावं, तो अल्लाहजवळ श्रेष्ठ आहे. मग तो अरब असो की हिंदुस्थानी.